हॅलो, शीतल मॅडम, स्क्रीन दिसते का? रेश्मा तुम्हाला? हॅलो, कॉन्फिगर म्हणून दिसते. नेटवर्कचा इश्यू दिसतो बहुतेक. दिसते आता की नाही अजून? कोणती स्क्रीन ओपन केली आहे तुम्ही? स्क्रीन दिसते पण विज्युअल कॉन्फिगरची स्टुडिओ दिसते. विज्युअल स्टुडिओ दाखवतो. आता न्यू चेंज होते का? प्रोजेक्ट हा, चेंज होते का स्क्रीन माझी? चेंज नाही झाली. डेटाबेस ओपन केल्याने दिसते? नाही सर, डेस्कटॉप दिसतोय. नाही नाही, नेटवर्क इश्यू आहे काहीतरी. आता दिसते का की नाही अजून? हो, दिसते आता SQL ची. चेंजेस दिसतात मी जे करतोय ते? दिसतात ना चेंजेस? SQL ओपन केले ना आता? क्वेरी टाईप करतो मी, एक्झिक्युटिव्ह येस. क्वेरी. दिसते ना? हा. ओके. सो पहा, हा एक स्टुडंट टेबल आहे आणि स्टुडंट टेबल मधून मला डेटा फेच करायचा आहे. आपण ADO.NET मध्ये कोड कसा लिहिता बघा. मी विज्युअल स्टुडिओ मध्ये कोड लिहून एकदा दाखवतोय. सो पब्लिक void डिस्प्ले वगैरे काहीतरी मी लिहितो. आता SQL डेटा अडॅप्टर थ्रू कसं करणार ते बघा. मी SQL कनेक्शन केलं, कॉन इक्वल्स टू न्यू SQL कनेक्शन. इथे काय करणार आपण, डबल कोट्स मध्ये आपली कनेक्शन असतो, जिथं पहिल्यांदा लिहितो आपण डेटा सोर्स इक्वल टू आपल्या सर्व्हरचं नेम. सर्व्हर नेम कॉपी केलं, देन इनिशियल कॅटलॉग. इनिशियल catalog equals to our database name. Our database name is what? College DB. Then trusted connection. Sorry, trusted nahi. Initial catalog integrated security. Equals to. मी कनेक्शन स्ट्रिंग नंतर कनेक्शन आपण ओपन करतोय. आपण कमांड लिहितो बरोबर की. आता कमांड हे कधी वापरतो? शक्यतो जेव्हा आपल्याला कनेक्टेड एन्व्हायरमेंट मध्ये वर्क करायचं. जर आपल्याला डिस्कनेक्टेड एन्व्हायरमेंट मध्ये वर्क करायचं आहे ना, तर कमांडही लिहू शकतो आणि त्याला डेटा अडॅप्टर मध्ये टाकू शकतो, किंवा आपण डायरेक्ट SQL डेटा अडॅप्टर यूज करू शकतो. SQL डेटा अडॅप्टर DA इक्वल टू न्यू SQL डेटा अडॅप्टर, आणि त्याच्यामध्ये मी काय करणार, माझी क्वेरी पास करणार. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबलचं नाव, आणि इथे सेम कनेक्शन, म्हणजे जसं आपण SQL कमांड लिहित होतो त्या जागेवर मी फक्त SQL डेटा अडॅप्टर लिहिलाय. आता डायग्राम नुसार जर तुम्ही गेलात, मी तुम्हाला डायग्राम पाठवली होती ADO.NET ची, त्या डायग्राम नुसार जर तुम्ही गेलात, ही डायग्राम, तर याच्यामध्ये मी काय म्हटलं, तर कनेक्शन नंतर कमांड यूज करा, तो डेटा कोणाला द्या, डेटा रीडर. मग डेटा रीडरचा डेटा डायरेक्ट ऍप्लिकेशन दिसत होता. आता कनेक्शन मध्ये अडॅप्टर घेतला आणि अडॅप्टरचा डेटा कोणाला द्यायचा होता, डेटा सेट. डेटा सेट कडे डेटा आला की आपण कनेक्शन डिस्कनेक्ट करू शकतो आणि मग डायरेक्ट आपल्या ऍप्लिकेशनला डेटा मिळू शकतो. मग आता पहा, डेटा सेट आहे का नेम स्पेस पासून येतो, आणि ते नेम स्पेस सिस्टम डॉट डेटा, कारण तो एडीओचा पार्ट नाही. सिस्टम डॉट डेटा DS इक्वल टू न्यू सिस्टम डॉट असा डेटा सेट. सो डेटा सेट DS इक्वल्स टू न्यू डेटा सेट. आता डेटा सेटला अडॅप्टरचा डेटा स्टोअर कसा करायचा, तर फक्त म्हणायचं DA डॉट फिल, आणि म्हणजे काय केलं, अडॅप्टरचा डेटा जो आलाय तो डेटा सेट मध्ये फिल केला. आता डेटा कुठे, डेटा सेट मध्ये. सो वी कॅन डिस्क्लोज और वी कॅन क्लोज द कनेक्शन. बघा, आधी डेटा अडॅप्टरचा, आधी काय व्हायचं, कमांडचा डेटा आपण डेटा रीडरला द्यायचो. डेटा रीडर नंतर डेटा एकदा का डेटा रीडरला आला, जर आपण कनेक्शन डिस्कनेक्ट केलं तर डेटा मिळणार नाही. बघा नीट, मी याच्यावरती परत एक फंक्शन बनवतो, ह्याला display1 म्हणतो, ह्याला display2.
फरक काय ते दाखवतो. SQL कमांड, सॉरी SQL कमांड CMD इक्वल्स टू न्यू SQL कमांड म्हणतो मी, त्याला CMD म्हणतो. याच्या जागेवर मी SQL डेटा रीडर dr इक्वल टू cmd डॉट एक्झिक्यूट रीडर म्हणतो. आता मी काय करतो, जस्ट टेबलचा डेटा फेच करून बघतो. dr डॉट रीड, मी डायरेक्ट डेटा लिहितो कन्सोल डॉट राईट लाईनला dr डॉट टू स्ट्रिंग म्हटलं, dr ऑफ 1 डॉट टू स्ट्रिंगच करतो सर्वांना. मी फक्त एवढाच डेटा डिस्प्ले करतो, बाकी काही नाही. आणि कनेक्शन क्लोज केलं. कुठे डिस्प्ले 1. जस्ट सी, क्लासचा ऑब्जेक्ट बनवला, प्रोग्राम p इक्वल्स टू न्यू प्रोग्राम अँड p डॉट डिस्प्ले. आता मी याला जेव्हा रन करू ना, मला डायरेक्ट आउटपुट दिसेल, काय प्रॉब्लेम नाही. पहा, डेटा अडॅप्टर आणि याच्यात काय फरक आहे ते बघा. हा डेटा आला. आता डेटा कुठे बघा, डेटा आपला कुठे, डेटा रीडर कडे. आता जर डेटा रीडर करेन मी, याच्यानंतर जर कनेक्शन क्लोज केलं, कॉन डॉट क्लोज केला आणि मग मी डिस्प्ले करतोय, तर काय होईल बघूया. तो काय म्हणतो, इनव्हॅलिड अटेम्प्ट टू कॉल रीड व्हेन रीडर इज क्लोज. म्हणजे डेटा रीडर कडे डेटा होता ना, तो बंद झाला. जसं की या डायग्राम नुसार मी सांगितलं होतं, डेटा आता डेटा रीडर कडे. तुम्ही जर ऍप्लिकेशन डिस्प्ले करायच्या आधी क्लस कनेक्शन बंद केलं तर डेटा मिळणारच नाही. पण तेच काम डेटा सेट मध्ये कसं होऊ शकतं. डेटा कोणाला दिला, डेटा सेटला क्लोज केलं. क्लोज केल्यावर आता डेटा सेटचा डेटा हा 1 बाय 1 आपण डेटा टेबलला घेऊ शकतो. सो डेटा टेबल एक इनबिल्ट क्लास आहे, dt इक्वल टू ds डॉट टेबल्स ऑफ 0. मग काय केलं, त्याचा डेटा जो आहे तो मी dt मध्ये घेतला. याला मी फॉर लूप लावू शकतो. फॉर इंट i इक्वल टू 0, i लेस दॅन dt डॉट रोज डॉट काउंट आणि i प्लस. म्हणजे माझे टोटल रोज कुठे आले, 1 बाय 1. आता मी काय करतो, डेटा रो म्हणू शकतो, dr इक्वल टू dt डॉट रोज ऑफ आय म्हटलं. प्रत्येक कॉलम कुठे घेतला, dr. कन्सोल डॉट राईट लाईन dr ऑफ पहिला कॉलम कुठला आपल्याला पाहिजे, काय कॉलमचं नाव चेक करायला, rm नाही फक्त, डॉट टू स्ट्रिंग म्हटलं. बघूयात एक रोल नंबर डिस्प्ले होते, कुठले, डिस्प्ले 2 नावाचं फंक्शन. नीट बघा काय केलं. पाहिजे तर अजून एखादा घ्यायचं तर घेऊ शकतो. डेटा नेम, फरक काय नीट समजून पहा. आधी काय केलं, डेटा रीडर मधला डेटा, सॉरी कमांड मधून जी क्वेरी एक्झिक्यूट झाली, एक्झिक्यूट केल्यावर जो रिस्पॉन्स जनरेट झाला तो आपण डेटा रीडर मध्ये ठेवला होता. मग कनेक्शन क्लोज केल्यावर जोपर्यंत रीडर रीड करतोय डेटा तोपर्यंत आपण फेच करत होतो, पण कधी, कनेक्शन क्लोज केल्यानंतर. त्यामुळे इथे आपल्याला तो एरर देतोय की बाबा कनेक्शन तुम्ही आधीच क्लोज करताय आणि मग रीडरला वापरताय, जे पॉसिबल नाही. म्हणजे हा कोड बनवताना तुमचं कनेक्शन कंटिन्यू पाहिजे, मग इथं तो तुम्हाला नाहीतर एरर. असं ठीक आहे, मग चालू शकतो. पण हा काय म्हणतोय की तुम्ही कनेक्शन बनवा, अडॅप्टर डेटा घेऊन डेटा सेटला द्या. डेटा आता डेटा सेट मध्ये तुम्ही फिल केलाय, मग कनेक्शन डिस्कनेक्ट करा, काय प्रॉब्लेम नाही. जसं इथे डायग्रामेटिकली मी सांगितलं, डेटा सेट मध्ये डेटा एकदा का ठेवला की तुम्ही कनेक्शन बंद करून टाका, काही प्रॉब्लेम नाही. कनेक्शन जर बंद केलं तरी पण तुम्हाला डेटा मिळेल, कारण तो डेटा कुठे, डेटा सेट. डेटा सेट हा ऍक्च्युली कलेक्शन ऑफ टेबल्स म्हणू शकतो. मग त्यातून मी काय केलं, एक डेटा टेबल तयार करतोय, टेम्पररी टेबल, जो कुठला, ds डॉट टेबल्स ऑफ 0. म्हणजे इथून एकच टेबल पेज होतोय, तो जो काय पेज झालेला टेबल आपण कुठे ठेवला, डेटा टेबलच्या ऑब्जेक्ट मध्ये. आता त्यात किती रोज आहेत माहित नाही, म्हणून मी एक फॉर लूप लावलं. हे असंही करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता. आता पहा, मी हे असं लिहिलं, तुम्ही डायरेक्ट फॉर इच लूप असंही लावू शकता, फॉर इच डेटा रो dr इन रोज. मग इथे करा, सेम तेच काम होणार आहे. डेटा, कारण मल्टिपल रेकॉर्ड्स आहेत ना तुमचे, तर मल्टिपल रेकॉर्ड्स फॉर इच थ्रू सर्व रोज फेच केले, ते dr मध्ये ठेवले
आणि 1 बाय 1 त्या रोजचे कॉलम्स बाहेर काढले, कॉलमच्या व्हॅल्यूज प्रिंट झाले. मग हे जे आहे ते हे डिस्कनेक्ट एन्व्हायरमेंट, कारण एकदा का डेटा फेच केला तरी पण तुम्ही कनेक्शन डिस्क्लोज केलं ना तरी पण डेटा तुम्हाला मिळणार. त्याला म्हणायचं डिस्कनेक्टेड एन्व्हायरमेंट. समजलं डिस्कनेक्टेड एन्व्हायरमेंट म्हणजे काय? सर जेव्हा डेटा अडॅप्टर आपण यूज करतो तेव्हा डेटा टेबल आणि ते डेटा सेट. डेटा सेट घ्यावंच हो. लागतं का? हो. ओके. आणि म्हणजे ऑन द स्पॉट म्हणजे कुठे यूज करायचं डेटा अडॅप्टर आणि एसक्यूएल कमांड, म्हणजे हे एसक्यूएल डेटा काय रीडर काय वगैरे म्हणताय? असं. जर हॅलो. आपल्याला यूज करायचं असेल हा हा. तर कधी आपण डेटा अडॅप्टर यूज ज्या करायचा आणि ज्या कधी एसक्यूएल application डेटा मध्ये रीडर? ज्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला कंटिन्यू कनेक्शन गरजेचं असतं, कंटिन्यू, तर अशा केसमध्ये ना डेटा रीडर वापरला जातो, एसक्यूएल डेटा रीडर. आणि जिथं कनेक्शन घेतलं की डेटा स्टोअर करून कुठेतरी ठेवायचा आहे आणि मग नंतर पाहिजे त्या ऍप्लिकेशन मध्ये त्याला यूज करा, कनेक्शन काढून टाका. जेव्हा तुमच्या एका डेटाबेसला मल्टिपल लोक, तुम्हाला जर मल्टिपल युजर्स तुमच्या डेटाबेसला ऍक्सेस करत असतील तर ऑब्व्हियसली डेटाबेस वरती लोड येतो. आणि कधी कधी असं होतं ना की समजा आता तुम्ही काम करता, तुमचं काम झालंय त्या डेटाबेस, पण तरी पण कनेक्शन तसंच कनेक्ट करून ठेवलंय तुम्ही. तर असं जसं की इथं पहा, डेटा फेच करून झालं ना, हा पुढे डिस्प्ले करेल, कुठे वापरेल हे नंतरची गोष्ट आहे. पण कनेक्शन झालंय, त्याचं डेटा फेच करून झालंय तर तो कनेक्शन डिस्क्लोज करू शकतो. पुढे त्याला जर गरज नसेल परत कनेक्शनची तर अशा केसमध्ये तुम्ही काय करता, अडॅप्टर वापरता. समजलं? बट आपण जर कनेक्शन आपल्याला क्लोज करायचं नसेल तर आपण युजिंग कीवर्ड वापरून ते केलं होतं ना मागे, तर तसं कन्सिडर नाही होत का ते? ते आणि हे थोडं वेगळं आहे मॅडम. मी काय म्हंटल की ओके. जर तुम्हाला कनेक्शन क्लोज केलं आणि आता पुढे कनेक्शनची गरज नाही तुम्हाला, त्या ओके. केसमध्ये तुम्ही डेटा अडॅप्टर वापरताय. युजिंग जे वापरलं होतं ना, तर त्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही सारखं सारखं कनेक्शन क्लोज करत बसायची गरज नाही. ओके. समजलं? कनेक्शन क्लोज करायचं असेल आणि पुढे म्हणजे फेच केल्यानंतर कनेक्शन क्लोज करायचं असेल आणि पुढे त्या रेकॉर्डला यूज करायचं असेल तरच डेटा सेट वापरताय तुम्ही. आणि तिथे कनेक्शन चालूच आहे, कनेक्शन थांबलं नाहीये. सारखं सारखं कनेक्शन क्लोज नाही करायचं, तर मग अशा वेळेस तो कनेक्शन मॅनेज करून ठेवतो बरोबर तुमचं, तर त्याच्यामुळे युजिंग कीवर्ड वापरला जातो. समजतंय का? ओके. हा. ओके. कळालं ना मी काय म्हणतोय? येस. म्हणजे तिथे ते कनेक्शन ओपनची वगैरे गरज असते, ते कंटिन्यू पाहिजे असतं म्हणून आपण तिथं डेटा रीडर हा, करतो. रीडर. आणि यामध्ये येस, म्हणजे यामध्ये क्लोज करूनही आपण डेटा एकदा हे काम करू झालं शकतो ना नंतर. तुमचं की तुम्हाला परत नकोय कनेक्शन, पण डेटा ओके. पाहिजे तसाच. जसं एक साधं एक्झाम्पल घ्या ना, तुम्ही इंटरनेटवरून काही डाउनलोड केलं तर तुम्हाला आता डेटा तुमचा ऑफलाईन आलाय ना मोबाईल मध्ये, आता तुम्हाला नकोय ना ते, इंटरनेटची गरज नाही, मग अशा वेळेस तुम्ही नेट सेव्ह करण्यासाठी काय करू शकता, इंटरनेट बंद करता ना. येस. सेम तसंच आहे, कमी यूज होते, ओके. एवढे यूज नाही डेटा होत जास्त. टेबल डेटा टेबल कशासाठी यूज करतो आपण डेटा टेबल? काय होतं की जेव्हा आपल्याकडे मल्टिपल रेकॉर्ड स्टोअर करायचे तर रो आणि कॉलम फॉर्मॅटेड म्हणजे भरपूर आहे, जसं की टेबलचाच डेटा, टेबलचा डेटा जर तुम्हाला तुमच्या सी शार्प कोड मध्ये स्टोअर करायचा तर तुमच्याकडे ऑप्शन दुसरा काहीच नाही ना. पहिला नव्हता, हा पहिलं जास्त यूज व्हायचा आहे डेटा टेबल, आता कमी यूज होतं कारण आता लिस्ट वगैरे जास्त वापरली जाते. ओके. समजलं? डेटा टेबल कमी यूज म्हणजे होता. थोडक्यात स्टोअर करण्यासाठी, थोडक्यात टेबलचा स्टोअर डेटा, करण्यासाठी यूज करतो जे काय इथं. रेकॉर्ड्स आहेत ना ते टेबल फॉर्मॅटेड स्टोअर करण्यासाठी डेटा टेबल. ओके. आणि डेटा सेट काय करते? डेटा सेट हा ऍक्च्युली क्लास आहे मॅडम, जो की डेटा अडॅप्टर मधला ओके. डेटा स्वतःकडे स्टोअर करतात. डेटा सेट मध्ये मल्टिपल डेटा टेबल स्टोअर करू शकतो आपण. समज, म्हणजे तुम्ही 2 टेबल बनवले ते एका ओके. डेटा सेट मध्ये टाकू शकता. म्हणजे इनडायरेक्टली काय की डेटा सेट हा लाईक अ डेटाबेस आणि डेटा टेबल इज लाईक टेबल. म्हणजे जसं आपल्याला मल्टिपल टेबल एका डेटाबेस मध्ये ठेवायचे आहेत ना, तसं मल्टिपल डेटा टेबल्स आपण एका डेटा सेट मध्ये ठेवू शकतो आपल्या ओके. प्रोजेक्ट मध्ये. समजलं? ओके. समजलं सर्वांना? येस सर. हे झालं तुमचं ADO.NET. आता मार्केटमध्ये ना ADO.NEट थोडं कमी यूज होतं कम्पॅरेटिव्हली जर बघितलं तर. तुमचं नेक्स्ट आहे ते म्हणजे एंटिटी फ्रेमवर्क, तर हे जास्त यूज होतं. कुठलं?
एंटिटी फ्रेमवर्क. आता एंटिटी फ्रेमवर्क काय, तर इट इज ऍक्च्युअली ORM फ्रेमवर्क. ORM स्टँड्स फॉर ऑब्जेक्ट रिलेशनल. ORM मतलब ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपिंग. ORM स्टँड्स फॉर ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपिंग. आता हे एक्झॅक्टली काय ते नीट पहा. Suppose this is my .NET application and I want to connect this application with any relational database. So on the backend side, I'm having one database or one table in the database, and this table contains suppose students table. हा टेबल कोणाचा स्टुडंटचा आहे, ज्याच्यामध्ये काही कॉलम्स आहेत माझ्याकडे, जसं की स्टुडंटचा रोल नंबर, स्टुडंटचा नेम. सपोज मी एखादा घेतला कॉलम कॉल्ड मार्क्स ऑर समथिंग. असे काही कॉलम्स आहेत माझ्याकडे, रोल नंबर, नेम अँड मार्क्स. ठीक आहे, रोल नंबर, नेम अँड मार्क्स. आता जर एडिओ थ्रू मी जर केलं तर माझा इथे एडिओ.नेट यूज करतो आपण. समजा मी हे जर काम एडिओ थ्रू केलं तर मला काय करावं लागेल, ऍज अ प्रोग्रामर मला सिलेक्ट क्वेरी, अपडेट क्वेरी, डिलीट क्वेरी ह्या सगळ्या माहिती पाहिजे. म्हणजे मला इथं C# कोड सोबत मला डेटाबेस म्हणजे सिक्वल क्वेरीज पण माहिती पाहिजेत. सो प्लस एक एक डेटा जर मला फेच करायचा असेल, जसं की इथं आताच्या टास्कमध्ये मला जर जो काही डेटा येतोय, समजा टेबल मधून 5 कॉलम आले, आपण व्हाईल लूप मध्ये 5 व्हेरिएबल्स बनवायचो आणि त्यांना डिस्प्ले करायचो. तेच 5 कॉलम्स किंवा ते व्हेरिएबल्स जे डेटा मला वेगवेगळ्या क्लासेसमध्ये ऍक्सेस करायचं, तर प्रत्येक ठिकाणी मला काय करावं लागेल, ते एक एक करून कॅरी करावं लागतं. तर ORM काय म्हणतंय की याच्यापेक्षा तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला एक कन्सेप्ट प्रोव्हाइड करतो, ती म्हणजे एडिओ नाही, एंटिटी फ्रेमवर्क. एंटिटी फ्रेमवर्कचं बेनिफिट काय बा, तुम्ही जो टेबल बनवलाय ना, टेबल तुमचा हा टेबल एंटिटी फ्रेमवर्क काय करतंय, क्लासमध्ये कन्वर्ट करतंय. एंटिटी फ्रेमवर्क काय करेल, या टेबलला क्लासमध्ये कन्वर्ट करेल. टेबल कुठला आहे, स्टुडंट. तो एक स्टुडंट नावाचा क्लासच बनवेल आणि त्या क्लासमध्ये तुमचे जेवढे काही कॉलम्स आहेत ना, कुठले कुठले कॉलम आहे टेबलमध्ये, पहिला कॉलम आहे तुमचा पब्लिक इंट रोल नंबर. त्या प्रत्येक व्हेरिएबलला तो काय करतोय, गेट आणि सेट अशा व्हेरिएबल अप्लाय करेल. परत पब्लिक स्ट्रिंग नेम, म्हणजे तुमचा टेबलच कन्वर्ट झाला कशामध्ये, क्लासमध्ये. आणि तुमच्या टेबलचे जेवढे काय कॉलम्स आहेत ते सर्व काय बनले, व्हेरिएबल्स बनले. मग आता ऍज अ प्रोग्रामर तुमचं काम काय आहे, की तुम्ही टेबलवर काम नाही करणार, तुम्ही काय करणार, ह्या क्लासवर काम करणार. म्हणजे एंटिटी फ्रेमवर्क थ्रू तुमचा टेबल झाला क्लासमध्ये कन्वर्ट आणि मग तो क्लास तुम्ही तुमच्या प्रोजेक्टवरती वापरा. आधी हे डायरेक्ट करत होते. आता याचं बेनिफिट काय झालं, की ऍज अ प्रोग्रामर तुम्हाला फक्त C# कोड माहिती पाहिजे, सिक्वल क्वेरीज तेवढ्या माहिती नसतील तरी काय प्रॉब्लेम नाही. सो त्यामुळे इथं जसं कनेक्शन बनवा, कमांड लिहा, ओपन करा, क्वेरी पास करा, हे काहीच करायची गरज नाही. अगदी एका लाईन मध्ये तुमचा डेटा फेच होतो. आणि त्याच्यासाठी वापरणार आहे आपण एंटिटी फ्रेमवर्क. एंटिटी फ्रेमवर्क ऍक्च्युली एक ORM फ्रेमवर्क आहे. काय एक ORM फ्रेमवर्क. काय याला ORM फ्रेमवर्क म्हटलं जातं, पहा. O म्हणजे ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे क्लास. R म्हणजे रिलेशनल, रिलेशन मतलब टेबल फॉर्मॅटेड डेटा. ह्या दोघांचं मॅपिंग म्हणजेच ORM. मॅपिंग म्हणजे काय, की तुमचा टेबल हा क्लासमध्ये कन्वर्ट होईल किंवा क्लास हा टेबलमध्ये कन्वर्ट होतो आणि त्याचे जेवढे काही कॉलम्स आहे विल बिकम व्हेरिएबल्स और व्हेरिएबल्स विल बिकम कॉलम. म्हणजे टेबल आणि क्लास मधलं मॅपिंग किंवा टेबल आणि क्लास मधलं मॅपिंग आणि त्याचे कॉलम्स आणि व्हेरिएबल्स मधलं मॅपिंग इट्स कॉल्ड ॲज ORM. मग ह्या ORM मध्ये आपल्याला भरपूर रिलेशन बिल्ड करता येतात. 1 to many, many to many, many to 1, 1 to 1 असे भरपूर रिलेशन बिल्ड करतात. तर आता एंटिटी फ्रेमवर्क कसं यूज करायचं ते बघा. एंटिटी फ्रेमवर्क यूज करताना बेसिक रिक्वायरमेंट अशी की तुमच्या टेबलला प्रायमरी की असणं गरजेचं. आता बघा इथंच मी एंटिटी फ्रेमवर्क कसं यूज करतो. मी पहिला कोड काढून टाकतो. भरपूर वेळा ना एंटिटी फ्रेमवर्क यूज करताना प्रोग्राम मध्ये ना एंटिटी फ्रेमवर्कचं पॅकेज नसतं.
म्हणून एरर येतो. तर ते पॅकेज तुम्हाला आधी इन्स्टॉल करावं लागतं. बऱ्याच वेळा नसतं, तर इन्स्टॉल कसं करणार? तर त्याच्या आधी काय करायचं, तुमच्याकडे पॅकेज म्हणजे नोगेट पॅकेज मॅनेजर एक लायब्ररी राहते. नोगेट पॅकेज मॅनेजर एक वेळ जिथून आपण सर्व पॅकेजेस डाउनलोड इन्स्टॉल करू शकतो. ते कसं ओपन करायचं मग? सोल्युशन एक्सप्लोअर मध्ये प्रोजेक्टला राईट क्लिक करा आणि म्हणा मॅनेज नोगेट पॅकेजेस. हे करताना इंटरनेट कनेक्ट पाहिजे. ही विंडो आली ना की पहिल्यांदा तुम्ही काय करायचं, ह्या सेटिंग सिम्बॉल वरती क्लिक करा फर्स्ट टाइम. इथे बघायचं ही नोगेटची URL सिलेक्टेड आहे का, ती सिलेक्टेड पाहिजे. नसेल तर ती तुम्ही ऍडही करू शकता. तर ऍड करण्यासाठी तुम्ही nuget.org त्याच्या नेम मध्ये लिहा. सॉरी, नेम मध्ये काय लिहा, nuget.org, आणि त्याचा जो URL आहे सोर्स तो हा फिक्स आहे, http://api.nuget.org/v3/index.json. काय https://api.nuget.org/v3/index.json. हे फिक्स ठेवायचं. इथं nuget.org अपडेट म्हणा, ओके करा. जर नसेल तर ब्राउजला या. ब्राउजला आलं की इथं सर्व अवेलेबल पॅकेजेस दाखवतो. लोड व्हायला थोडासा वेळ घेतोय, पण आपल्याला ठीक आहे. एंटिटी फ्रेमवर्क पाहिजे, मग इथं सर्च बॉक्स मध्ये डायरेक्ट टाईप करा एंटिटी फ्रेमवर्क आणि एंटर म्हणा. एंटिटी फ्रेमवर्क फक्त सिंगल दिसला पाहिजे, बाकीचे पण ते नाही घ्यायचे. एंटिटी फ्रेमवर्क फक्त, आणि इथं व्हर्जन 6 आहे तर मी 6 ठेवतो. इन्स्टॉल म्हणा. अप्लाय. आता हे पॅकेज माझं इन्स्टॉल झालं. आता काय करायचं, पहिल्यांदा टेबल आणि टेबल आणि ऍप्लिकेशन एकमेकाला कनेक्ट करायचं. कसं पहा, प्रोजेक्टला राईट क्लिक करा. सर स्क्रीन लेट शो होते सर. थोडा नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे लेट होतं शो मॅडम होते तसं. सर. नेटवर्क हा, इश्यूमुळे म्हणजे होते तसं. तुम्ही एक म्हणताय ना ते हा स्क्रीनला नंतर हे होत आहे, म्हणजे दिसत नाही. रिफ्लेक्ट होते. हा का, एक 5 मिनिट फक्त बघा, व्हिडिओ मध्ये समजून जाईल तुम्हाला. ओके. थोडा वेळ. नेटवर्कचा चालेल, इश्यू ठीक आज आहे. ऍक्च्युली त्यामुळे होतं. ओके. ओके. प्रोजेक्टला राईट क्लिक करतोय मी, ऍड न्यू आयटम. ही जी विंडो आली त्या विंडो मध्ये पहिला लेफ्ट साइडला बघा डेटा नावाचा ऑप्शन आहे, आणि याच्यातलाच पहिला ऑप्शन edu.net एंटिटी डेटा मॉडेल. जस्ट सिलेक्ट दिस ऑप्शन अँड क्लिक ऑन ऍड बटन. नेम जे काय बाय डिफॉल्ट तेच राहू द्या. ऍड बटन वरती क्लिक करा. आफ्टर क्लिकिंग ऑन ऍड बटन, हिअर वी हॅव 4 डिफरंट ऑप्शन्स. EF designer from database. EF means entity framework. MT entity framework designer model, MT code model आणि कोड फर्स्ट अप्रोच. एंटिटी फ्रेमवर्क हे 2 एन्व्हायरमेंट मध्ये वर्क होते. एक कोड फर्स्ट अप्रोच आहे, दुसरा DB फर्स्ट अप्रोच. DB फर्स्ट अप्रोच म्हणजे काय की आधी तुम्ही टेबल्स वगैरे रेडी करा. C# हे एंटिटी फ्रेमवर्कचा तुमचा कोड रेडी करा. आणि कोड फर्स्ट अप्रोच म्हणजे काय की तुम्ही डेटाबेस मध्ये काहीच करू नका, C# मध्ये कोड बनवा, ते आपोआप टेबल्स पण बनवेल. आता आपण यूज करतो DB फर्स्ट अप्रोच. का तर आपला आधी टेबल रेडी आहे. हा टेबल आहे म्हणजे आपला डेटाबेस आधी रेडी आहे आणि आपण त्याला कन्वर्ट करणार आहे कोड मध्ये, म्हणून EF डिझायनर फ्रॉम डेटाबेस. डू नेक्स्ट. याला DB फर्स्ट अप्रोच म्हणायचं. आता इथे एक अशी विंडो येईल, न्यू कनेक्शन म्हणा. तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही करत असाल तेव्हा न्यू कनेक्शन क्लिक केल्यावरती अजून एक विंडो येईल आणि तुम्हाला तिथं SQL सर्व्हर सिलेक्ट करायला विचारेल. अशी एक विंडो येईल तुम्हाला, आणि याच्यातून मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर सिलेक्ट करा, ओके म्हणा. ओके केल्यावर इथे कनेक्शन विंडो आली. इथे तो विचारतोय मला सर्व्हरचं नेम एंटर करा. सो मी SQL सर्व्हरला आलो, इथून सर्व्हरचं नेम कॉपी केलं आणि इथे येऊन पेस्ट करतोय. कनेक्शन दिल्यावर इथे ट्रस्ट सर्व्हर सर्टिफिकेटचा चेकबॉक्स टिक करा आणि ड्रॉपडाऊन मधून आपला डेटाबेस सिलेक्ट करा. भरपूर सारे डेटाबेस सर्व येतील. तुम्हाला जर माहित असेल डेटाबेसचं नाव, डायरेक्ट इथून कॉपी करा, पेस्ट करा तरी चालेल. टेस्ट कनेक्शन करा. कनेक्शन सक्सेस झालं, ओके करा. ओके झाल्यावर इथे बघा कनेक्शन स्ट्रिंग लाईक नेम आलं. आणि दुसरी गोष्ट, हे जर कनेक्शन स्ट्रिंग बनली ते बघा, मी कॉपी करतो आणि ह्या कनेक्शन स्ट्रिंगला मी इथं पेस्ट करतो. बघा काय काय त्याच्यात. मेटा डेटा इक्वल्स टू रिसोर्स, इथून भरपूर काय गोष्टी, पण इथपर्यंत सोडून द्या. याच्या खालचं बघा,
कनेक्शन स्ट्रिंग, डेटा सोर्स दिसतं, इनिशियल कॅटलॉग, इंटिग्रेटेड सिक्युरिटी, ट्रू, ट्रस्ट सर्व्हर सर्टिफिकेट ट्रू जे आपण केलं. पण आपले हे 3 पॅरामीटर इथे आहेत बघा. हा एक पॅरामीटर डेटा सोर्स, इनिशियल कॅटलॉग अँड इंटिग्रेटेड सिक्युरिटी. म्हणजे जे 3 पॅरामीटर मी सांगितले 3 इथे आहेत. एंटिटी जे डेटाबेसचं नाव आहे त्याला शेवटी एंटिटीज वर्ड अटॅच होतं. डू नेक्स्ट. नेक्स्ट केले की इथं तुमच्या त्या डेटाबेस मधले सर्व टेबल्स, व्ह्यूज आणि प्रोसिजर्स फेच होतील. तर ज्या प्रोसिजर बनवल्या पाहत त्या पण आल्या, पण सध्या आपण टेबल्स बघतोय फक्त. टेबल डीबीओ ला एक्सपांड करा. आपला टेबल कुठला आहे? स्टुडंट. तर त्याला टिक करा चेकबॉक्स त्याचा फक्त आणि फिनिश म्हणा. तर तेवढाच टेबल फक्त आता क्लासमध्ये कन्वर्ट होईल. बघा होतोय का? रिबिल्ड करतो मी एकदा. याने काय झालं बघा. आता इकडे पहा सोल्युशन एक्सप्लोरर मध्ये, इथे पहा model1.edmx नावाची एक फाईल बनली. या फाईलला एक्सपांड जेव्हा करू ना आपण, तर या फाईल मध्ये बघा इथं model1.tt च्या आतमध्ये एक student.cs नावाची फाईल बनली आणि तुमचा टेबल ऑटोमॅटिकली क्लासमध्ये कन्व्हर्ट झाला. ज्या टेबलचे कॉलम्स होते ना ते सर्व बघा इथं व्हेरिएबल्स बनले. ज्याला आपण ऑप्शनल ठेवला होता, नॉट नल मेन्शन नव्हता केला, त्याने नलेबल समजला त्याला. आणि दुसरं model1.context.tt च्या आतमध्ये एक model1.context.cs नावाची फाईल आहे. जो डेटाबेस होता तो टेबल बनला पहा, सॉरी क्लास बनला. आणि त्याच्यात एक डीबी सेट आपोआपच तयार झाली, लिस्ट बनली, डीबी सेट बनला स्टुडंट्सचा. म्हणजे तो काय करतोय, हा जो काय मॉडेल बनलाय ह्या मॉडेलला टेबलचं नाव स्टुडंट्स होतं, पहा एस होता, तर त्याने क्लास बनवताना एस काढला आणि एक सिंगल स्टुडंट बनवला. आणि दुसरी गोष्ट त्याचं लिस्ट बनवली, म्हणजे डीबी सेट बनला स्टुडंटचा स्टुडंट्स नावाने, म्हणजे हे नेम टेबल झालं. म्हणजे जेव्हा तो टेबल नेम ऍक्सेस करायचा असेल तर याचा ऑब्जेक्ट बनवावा लागेल. बघा आता कसं. एक सिंपल एक्झाम्पल पहा. आता मी मेन मध्ये आलो, मला काय करायचं, टेबलचा डेटा फेच करायचा आहे. नॉर्मली आपण काय करतो, ADO.NET मध्ये कनेक्शन बनवतो, कमांड बनवतो, मग एक एक करून एक्झिक्यूट करतो. आता याच्यात बेनिफिट काय बघा. पहिल्यांदा डेटा वगैरे काय असेल तर कुठून मिळणार, त्या कंटेक्स्ट एंटिटीज मधून. काय नाव आहे, कॉलेज डीबी एंटिटीज. जे आपल्या डेटाबेसचं नाव आहे त्याला शेवटी फक्त एंटिटीज वर्ड अटॅच होतो. त्याचा ऑब्जेक्ट बनवला डीबी इक्वल टू न्यू कॉलेज डीबी एंटिटीज. एका लाईन मध्ये डेटा कसा फेच होईल बा, लिस्ट बनवा. कुणाची, मॉडेल कुठला आहे तुमचा, स्टुडंट. म्हणजे जे टेबलचं नाव आहे ना, स्टुडंटची लिस्ट बनवतो. LST इक्वल टू डीबी डॉट, तिकडचा ऑब्जेक्ट स्टुडंट्स डॉट टू लिस्ट. कॉलेज डीबी एंटिटीज क्लासच्या आतमध्ये मी हे जर ऍक्सेस करायचं असेल तर मला ह्याचा ऑब्जेक्ट बनावा लागेल. त्याचा ऑब्जेक्ट डॉट स्टुडंट्स म्हणणार मी. तो आहे कुठल्या फॉर्मॅटमध्ये, डीबी सेट मध्ये. मला जर त्याला लिस्ट मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर मी काय म्हणलं, डीबी डॉट स्टुडंट्स डॉट टू लिस्ट. म्हणजे डेटाबेस मधले सगळे रेकॉर्ड्स माझे लिस्ट फॉर्मॅटेड आता LST मध्ये स्टोअर झाले. आता किती रेकॉर्ड माहित नाही म्हणून मी फॉर इच म्हणतो. फॉर इच मध्ये स्टुडंट एस इन LST. तर सर्व डेटा कुठे आला, एस मध्ये. आता कन्सोल डॉट राईट लाईन मध्ये प्रिंट करूया. एस डॉट पहिला कॉलम कुठला, रोल नंबर. टेबलच कन्वर्ट झाला क्लासमध्ये. एस डॉट क्वालिफिकेशन पर्सेंटेज. बस दॅट्स इट. आता कॉल करूयात पहा, पी डॉट फेच डेटा. पहा काम सर्व तेच, डेटा फेच होणार आहे, सर्व काय तेच होणार आहे. हे पहा, पण बेनिफिट काय झाला, ना कमांड लिहायची गरज, ना क्वेरी लिहायची गरज, ना 1 बाय 1 डेटा फेच करण्याची गरज. एक साथ एका लाईन मध्ये डेटा आला. समजलं. सर ते व्हिडिओ बघितल्यावर कळेल थोडं, ते स्टार्टिंगला हे होत होतं. चालेल ना, एकदा बघा. फक्त मी आता डिस्प्ले करतो. डिस्प्ले करायचं असेल तर परत एंटिटीचा ऑब्जेक्ट बनवणार मी.
सॉरी ऍड करायचं असेल तर पब्लिक void ऍड स्टुडंट. परत एंटिटीचा ऑब्जेक्ट बनवला. स्टुडंटचा ऑब्जेक्ट मी कसा बनवणार, स्टुडंट st इक्वल टू न्यू स्टुडंट, जसं आपण कलेक्शन साठी केलं. सेम इथं कर्ली ब्रॅकेट्स मध्ये व्हॅल्यूज द्या. पहिली व्हॅल्यू कुठली, रोल नंबर ऑटो इन्क्रिमेंटेड आणि नेम द्या. काहीतरी कुमार म्हणतो मी. नंतर क्वालिफिकेशन घेतलं त्याचं बी. नंतर पर्सेंटेज घेतलं मी 78. आता डेटा कसा ऍड करणार पहा, डीबी डॉट, डीबी म्हणजे कोणाचा ऑब्जेक्ट, कॉलेज डीबी एंटिटीचा. डॉट स्टुडंट्स डॉट फक्त म्हणायचं ऍड, तसं लिस्ट मध्ये ऍड करतो. आणि डीबी डॉट सेव्ह चेंजेस. पाहता पी डॉट ऍड स्टुडंट पण म्हणतो मी, त्याच्या आधी इथं मेसेज देऊयात, स्टुडंट ऍडेड सक्सेसफुली. कनेक्शन क्लोज करायची गरज नाही, ओपन करायची गरज नाही, सर्व तो मॅनेज करेल. पाहूयात. तुम्ही पहिला काय करतोय, डिस्प्ले करतोय एक्झिस्टिंग रेकॉर्ड, परत ऍड होतोय आणि परत डिस्प्ले करतोय. पहा आधी रेकॉर्ड ऍड झाले, डिस्प्ले झाले, मग ऍड झाला आणि जे ऍडेड रेकॉर्ड तेच जातं. हे झालं ऍड करणं. जर एखादा म्हणला मला आयडीच्या बेसिसवर रेकॉर्ड फेच करायचं, प्रायमरी कीच्या बेसिसवर, सो पब्लिक void फेच बाय आयडी, प्रायमरी कीच्या बेसिसवर. ते एका लाईन मध्ये रेकॉर्ड कसं फेच होईल पहा. हा जो कॉलेज डीब एंटिटीज मला सगळीकडे ऑब्जेक्ट बनवावा लागतोय ना, मी एकदाच ग्लोबली बनवू शकतो पहा. आणि कन्स्ट्रक्टर थ्रू त्याला मेमरी देऊ शकतो पहा. फक्त ऑब्जेक्ट बनवला, मेमरी कशी देणार, तर क्लासचा ऑब्जेक्ट बनवा आणि म्हणा db इक्वल्स टू न्यू एंटिटीज. याची गरज नाही सारखी सारखी बनवायची. आता इथे आयडीच्या बेसिसवर कसं फेच करणार पहा. स्टुडंट st इक्वल टू किंवा s इक्वल टू db डॉट स्टुडंट्स डॉट फक्त म्हणा फाइंड, आणि ब्रॅकेट मध्ये एखादा आयडी द्या. समजा मी आयडी दिला 1, कुठले रेकॉर्ड आहे एकदा चेक करूयात. चलो मी आयडी देतो 38. तर फाइंडचा अर्थ काय, फेच रो बाय प्रायमरी की व्हॅल्यू. बस आता आलेल्या रोला डिस्प्ले करायचं. डेटा कुठे एस मध्ये आहे ना, सिंगलच ऑब्जेक्ट आहे, मग डायरेक्ट डिस्प्ले करू शकतो. बस चेक करूयात. हे सर्व कमेंट करतो मी. पी डॉट फेच बाय आयडी. काय झालं, सेमिकोलॉन इज मिसिंग. आयडीच्या बेसिसवर मी रेकॉर्ड घेतलं, आपण काय मेसेज दिलाच नाही ना, नाही दिलाय, फेच केलाय फक्त. आता फेच झालेला रेकॉर्ड मला जर डिलीट करायचं असेल, काय करायचं, फेच झालेलं रेकॉर्ड मला डिलीट करायचं, तर मी म्हणतो डिलीट बाय आयडी. तर तेच रेकॉर्ड मी इथं फेच केलं. आता मला काय करायचं, डिलीट करायचं. मी काय म्हणतो, फक्त डीबी डॉट स्टुडंट्स डॉट रिमूव्ह अँड डीबी डॉट सेव्ह चेंजेस. नंतर एक मेसेज देतो मी, कन्सोल डॉट राईट लाईन, आणि म्हणूयात स्टुडंट डिलीटेड सक्सेसफुल. काय म्हटलं, स्टुडंट डिलीटेड सक्सेसफुल. आता मी काय करतो, इथे आधी पी डॉट फेच डेटा म्हणतो, पी डॉट डिलीट स्टुडंट म्हणतो, आणि पी डॉट परत फेच डेटा म्हणतो. पहा आधी ऑल रेकॉर्ड दिसतील, मग एक रेकॉर्ड डिलीट होईल, आणि नंतर डिलीटेड रेकॉर्ड सोडून बाकीचे दिसतील. पहा दिसत आहेत का, पहा आधी हे रेकॉर्ड पाहिजे 38 वाला निघून गेला, कारण तो परमनंट डिलीट झाला. टेबल मध्ये बघा,
इथे रेकॉर्ड दिसत होता 38 वाला, आता बघूयात काय होतंय. सो दिस इज हाऊ टू डिलीट द रेकॉर्ड. आणि जर मला अपडेट करायचं असेल तर मी काय करू शकतो पहा, सेम रेकॉर्ड बघा काय करायचं मला, अपडेट. अपडेट करण्यासाठी आधी काय केलं मी, आयडीच्या बेसिसवर रेकॉर्ड फेच केलं. फेच केल्यावर काय काय चेंज करायचं तुम्ही ठरवा. सोएस डॉट मला नेम द्यायचा. आता आयडी किती, 38 तर निघून गेला, चलो 41 वाला करतो मी. 41 मध्ये नेम जे कुमार आहे त्याला मी काहीतरी वेगळं नाव देतो, नेम इक्वल टू सुरेश कुमार असं म्हणतो. आणि त्याचं पर्सेंटेज जे आहे ते मी 99 करतो. आता फक्त मी एक लाईन काय म्हणते बघा, डीबी डॉट स्टुडंट डॉट ऍड ऑर अपडेट आणि ब्रॅकेटमध्ये एस, बस. आणि स्टुडंट अपडेटेड सक्सेसफुली. आपण ऍडही करतो आणि अपडेटही करू शकतो, दोन्ही ऑपरेशन करू शकतो ऍड ऑर अपडेटनी. आता डिलीट जागेवर मी फक्त पी डॉट अपडेट म्हणून पाहूया पहा. लास्ट वाला करतो. क्लिअर, समजतंय ना. स्मॉल घ्यायचा आहे. तो एवढा करून बघा एकदा इथपर्यंत, म्हणजे समजेल तुम्हाला. ठीक आहे. हे डेटाबेस फर्स्ट आहे का? हा, डेटाबेस रेडी आहे ना आपला. पहिला कोड फर्स्ट उद्या एकदा करून दाखवेन. ठीक आहे, ओके चालेल. इथपर्यंत सर. करा. ते लिंक क्यूच नंतर घेणार आहेत का? लिंक क्यूचं काय असतं? ते काहीतरी लिंक क्यूच नंतर घेतो बोललं होतात ना एंटिटी फ्रेमवर्कच्या अगोदर. हेच की लिंक क्यू. हे लिंक क्यू म्हणजे ते क्वेरीज क्वेरीज वगैरे. असतात. हो हो, ते याच्यातच होतात. अजून आज तर चालू केलंय मॅडम. अच्छा, नाही तुम्ही बोलला होता ते एकदा आठवण करा की लिंक क्यूच ते घ्यायचंय नंतर म्हणून. हो हो, घेऊ. ठीक आहे.